पारू या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आपल्याला पाहायला मिळणार आहे की आदित्य हा मारुती मामाकडे जाणार आहे आणि मारुती मामाकडे जाऊन तो चक्क पारूचा हात डायरेक्ट त्यांना मागणार आहे. आता मारुती मामा त्याचं हे म्हणणं ऐकणार का आणि मारुती मामाला त्याचं हे म्हणणं पटणार का? त्याचबरोबर आदित्यचं हे सगळं मत अहिल्याला पटणार का? अहिल्या या सगळ्या गोष्टीवर काय रिॲक्ट करणार आहे हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आमचा हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आदित्यला आता समजलेलं असतं की दिशाला कशाप्रकारे पारू आणि आपल्या आईने बरोबर अडकून टाकलेलं आहे. दिशानेच पारूला किडनॅप केलेलं आहे. अशा प्रकारे मोठी गेम दिशाची करून टाकलेली आहे. कारण दिशाने त्यांच्या फॅक्टरीमध्ये भेसळ केलेली होती आणि या गोष्टीचा बदला घेण्यासाठी हे सगळं काही करण्यात आलेलं आहे. आदित्य आईला जाऊन विचारतो तेव्हा आईने त्याला सांगितलेलं आहे की पारू किडनॅप झालेली नव्हती, तर तो माझा एक मोठा प्लॅन होता. तो सगळा प्लॅन मी केला होता, तो म्हणजे दिशाला अडकवण्यासाठी. आणि या सगळ्या प्लॅनमध्ये मला पारूने मदत केलेली आहे. पारू गावाहून आली होती ती फक्त माझ्यामुळंच. मीच तिला फोन करून बोलवलं होतं म्हणून ती आली होती. हे सगळं जेव्हा आदित्य ऐकत असतो तेव्हा त्याचा तर कानावर विश्वासच बसत नसतो. पण मनोमनी त्याला एका गोष्टीचा आनंद होत असतो की काही का असेना आता आपण पारूला मागणी घालू शकतोय. कारण आपल्या आईला तर पारू किती आवडते हे त्याला माहीत आहे. त्याचबरोबर पारूला देखील आपली आई आवडते आणि आपल्या आईसाठी पारू काही करू शकते हे त्याला माहीत आहे. जर का आपण सांगितलं की आपलं पारूवर प्रेम आहे तर आईला देखील ही गोष्ट आवडेल असं त्याला वाटत असतं. पण त्यापूर्वी आपण मारुती मामाला जाऊन भेटावं आणि त्यांना ही सगळी हकीकत सांगावी आणि त्यांच्याकडून आपण पारूचा हात मागावा असा विचार त्याच्या डोक्यामध्ये आलेला असतो. तो इथं आईला बोलत असतो आणि तेव्हा त्याला समजलेलं असतं की कशाप्रकारे पारू आणि आई या दोघांनी मिळून दिशाची पुरती वाट लावून टाकलेली आहे. सर्वांना असं वाटत असतं की दिशानेच पारूला किडनॅप केलेला आहे, पण या सगळ्याचा प्लॅन स्वतः अहिल्या देवींनी केलेला असतो आणि त्यामध्ये पारूनं त्यांना अगदी योग्य अशी साथ दिलेली असते. आणि अहिल्याने देखील पारूचे आभार मानले असतात, कारण पारूने स्वतःच्या जीवावर खेळून तो खेळ खेळलेला असतो आणि त्यामुळे दिशा मात्र पोलिसांच्या ट्रॅपमध्ये अगदी योग्य पद्धतीनं अडकलेले असते. हे सगळं जेव्हा आदित्यला समजतं तेव्हा तो चकित होतो. खरंच पारू किती जिगरबाज आहे हे त्याच्या आता लक्षात आलेलं आहे. पारू आपल्या घरासाठी काय काय करू शकते हे देखील त्याच्या लक्षात आलेलं आहे. त्याचबरोबर आई देखील त्याला सांगते की खरंच पारू आपल्या घराण्यासाठी खूपच शुभ आहे. आपल्यासाठी ती काही करायला तयार असते आणि मी सांगल ती गोष्ट तर अगदी ती सहजपणे करते. त्या ठिकाणी ती विचार करत नाही की तिच्या जीवाचं काही बरं वाईट होऊ शकतं किंवा कुठल्याच गोष्टीचा ते विचार न करता डायरेक्ट मी म्हणल्यानंतर ती गोष्ट करायला घेते. आता मी तिला सांगितलं आणि तिनं लगेच माझ्या प्लॅनला होकार दिला आणि त्यामुळंच ती गावाहून आलेली होती. आता आदित्य आईला पारूबद्दल काहीच बोललेला नाही आहे. त्याला अगोदर बघायचं आहे की आपण मारुती मामाला भेटून बोलूया, त्यांच्या कानावर आपण घालूया की पारू मला खूप आवडते. नक्की त्यांनी जर का आमच्या नात्याला हिरवा कंदील दिला तर मग मात्र ही गोष्ट मी माझ्या आईला देखील सांगणार आहे असं त्याने मनामध्ये ठरवून ठेवलेलं आहे. म्हणून तो आत्ताच अहिल्याला काही सांगत नाही. पण तो खुश झालेला आहे ते म्हणजे पारूने केलेल्या मदतीमुळे. इकडे पारू अहिल्यादेवीला भेटते आणि अहिल्यादेवी पारूंना म्हणतात की खरंच पारू, तुझ्यासारखी जिगरबाज पोरगी या जगात मी बघितलेली नाही. पारू म्हणते देवी आई मी तुमच्यासाठी काही करू शकते, तुम्हाला माहिती आहे ना. तेव्हा अहिल्या म्हणते ते सगळं मला माहिती आहे, पण मला आत्ता वाटलं नव्हतं की एवढं सगळं काय आपल्याला करता येईल. दिशाची अगदी व्यवस्थितपणे आपण वाट लावलेली आहे, कारण दिशा आपल्याला नेहमी त्रास देत होती पण आता ती कधीच त्रास देणार नाही. तिला बरोबर तिच्याच गेममध्ये आपण अडकून टाकलेलं आहे आणि यासाठी तूच मला चांगली मदत केलेली आहे. खरंच तुझे उपकार न विसरण्यासारखे आहेत असं अहिल्या जेव्हा पारूला म्हणते तेव्हा पारू म्हणते की असली भाषा तुम्ही अजिबात बोलू नका. मी जे काय करते ते मला आवडतं म्हणून करते. मला तुम्ही सांगितलेली कामं करायला आवडतात. माझा जीव आहे तुमच्यावर असं तिनं अहिल्याला सांगितलेलं असतं. तेव्हा अहिल्या म्हणते ते सगळं मला माहिती आहे. मी सांगितलेलं कोणतंही काम तू करायला तयार असते ते देखील माहीत आहे. पण पारू यावेळेस तुझ्या जीवावर सुद्धा बेतलं असतं तरी देखील तू मागं सरकली नाहीस. हे खरंच मला तुझं नवल वाटतं. कसं काय तुला माझ्या एवढ्या गोष्टी पटतात ना तेच मला कळत नाही. पारू म्हणते त्या का पटतात ते मला देखील माहीत नाही. पण जेव्हा पण मी तुमच्या चेहऱ्याकडे बघते
तेव्हा मला खरंच तुम्ही देवयाईसारखं वाटता. म्हणून तर मी तुम्हाला देवयाई म्हणते सुद्धा आणि प्रत्येक तुमची गोष्ट ऐकायला मला आवडतं आणि त्यामुळंच मी माझ्या जीवाचा देखील विचार करत नाही. मग माझ्यासमोर कोण आहे त्याचा मी विचार करत नाही. दिशा असो अथवा कोणी असो, तुम्ही एकदा फर्मान सोडलं तर ते मला ऐकायला आवडतं, असं पारू त्यांना बोलत असते. आदित्य पण तेथेच असतो. आदित्यला हे सगळं बोलणं ऐकताना खूपच छान वाटत असतं आणि त्याने मनोमन ठरवलेलं असतं की आज आपण जायचं आहे ते म्हणजे मारुती मामाकडे आणि मारुती मामाला डायरेक्ट हात मागायचा आहे. असं विचार करून तो मारुती मामाकडे पोहोचलेला असतो. तो जेव्हा घरी येतो तेव्हा पारूला मात्र नवल वाटलेलं आहे. कारण आदित्य घरी कशाला आलाय असा विचार तिच्या मनामध्ये आलेला असतो. नक्की यांच्या मनामध्ये चाललंय काय हे तिला विचारायचं असतं. पण आदित्य मात्र काहीच बोलत नसतो. आदित्य म्हणतो, "मारुती मामा आहेत का?" पारू म्हणते, "का? काय झालं? तुम्हाला त्यांना कशाला भेटायचंय?" तो म्हणतो, की "मला त्यांच्याशी खूप महत्त्वाच्या गोष्टीवर बोलायचंय." पारू म्हणते, "अशी कोणती महत्त्वाची गोष्ट आहे? तुम्ही मला सांगू शकता? मी त्यांना सांगते." आदित्य म्हणतो, "ते मी सांगणार नाही. मला फक्त त्यांनाच महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे." पारूला समजलंय, की आदित्य काय बोलणार आहे. कारण आत्ताच तो जेव्हा गावी होता तेव्हाच त्याने पारूला सांगितलेलं होतं, की त्याचं पारूवर प्रेम आहे. तो ज्या डोळ्यांच्या प्रेमात पडलेला होता ते डोळे पारूचे आहेत हे देखील त्याला आता समजलेलं आहे. त्यामुळेच तो आला असेल का असा प्रश्न देखील तिला पडलेला असतो. तेव्हा ती म्हणते की तुमचं काही महत्त्वाचं असेल तर मी त्यांना सांगते. तेवढ्यात सावित्री तिथे येते आणि सावित्री पारूला बोलू लागते की खरंच तू खूप धडाकेबाज आणि धाडसी आहेस. तू अगदी यांची सून होण्यास शोभते असं ती बोलते. ते आदित्य हे बोलणं ऐकतो तेव्हा त्याचा तर स्वतःच्या कानावर विश्वासच बसत नाही. त्याला असं वाटतं की आपल्याला भास झालेला आहे. तो सावित्रीला विचारतो की तुम्ही आत्ता काय बोललात? तेव्हा सावित्री एकदम गडबडून जाते आणि म्हणते, काय नाही, मी फक्त तिला म्हणलं की तू खूपच धडाकेबाज आहेस." आदित्याला असं वाटतं की आपल्याला चुकून ऐकू आलं आहे की ती सून होण्यासारखी आहे. पण आदित्य ठरवून आलेला आहे, आज आपण बोलायचं आहे. आणि मग तेवढ्यात मारुती मामा येतात आणि आदित्य त्यांना म्हणतो, "मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे." ते म्हणतात, "काय महत्त्वाचं बोलायचं आदित्य बाबा तुम्हाला? बोला की." तेव्हा आदित्य कसलाही विलंब न लावता त्यांना म्हणतो, की "मला तुम्हाला पारूबद्दल बोलायचं आहे." मामा म्हणतात, "काय बोलायचं आहे आदित्य बाबा बोला." तेव्हा आदित्य अगदी सहजपणे निसंकोचपणे सांगतो, की "मला पारू आवडते आणि पारूचा हात मागण्यासाठी मी इथं आलेलो आहे." हे सगळं ऐकल्यावर त्यांना धक्काच बसतो. आदित्य पुढे बोलतो, "ज्या मुलीच्या डोळ्यांच्या प्रेमात मी पडलेला आहे ते डोळे पारूचे आहेत ही गोष्ट देखील आता मला समजलेली आहे आणि त्यासाठीच मी गावी देखील गेलो होतो. गावी गेल्यावर सुद्धा मी तिला हीच गोष्ट सांगितली, पण पारू अजून काहीच बोलत नाहीये. पण मला माहिती आहे की तुम्हाला आमच्या नात्याबद्दल नक्कीच काही ऐतराज नसेल. तुम्हाला देखील आमचं नातं आवडणारं असेल किंवा तुम्हाला देखील आमचं नातं पटेल असं मला वाटतंय." मारुती आदित्यला म्हणतो, की "बाबा, तुम्ही जे बोलतायत ते कदाचित तुम्हाला पटण्यासारखं असेल. तुम्हाला नाही वगैरे काय म्हणणार नाही. पण हे सगळं अहिल्यादेवींना जर का समजलं तर काय होईल याचा विचार तुम्ही केलेला आहे का? मी तुमच्या इथं नोकर बनून आहे आणि मी इमानानं काम करणारा माणूस आहे. मला तुमच्याविषयी कसलाच त्रास नाही. त्याचबरोबर तुमच्या नात्याविषयी देखील माझ्या मनामध्ये कसलंच वाईट नाही. जर का तुम्हाला पारू मनापासून आवडत असेल तर चांगलीच गोष्ट आहे. पण पारूला नक्की काय वाटतं ते मात्र मला विचारणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमच्या आईंना काय वाटतं ही गोष्ट देखील खूप महत्त्वाची आहे. कारण मी तुमच्या इथं ड्रायव्हर म्हणून काम करतो. त्यांना आवडेल का पारूचं आणि तुमचं लग्न झालेलं? आणि समाजाला हे मान्य होईल का? या गोष्टी मात्र लक्षात घेण्यासारख्या आहेत." आदित्य म्हणतो, "प्रेम असल्यानंतर काही नसतं. फक्त प्रेम असायला पाहिजे. माझं पारूवर नितांत प्रेम आहे." तेव्हा आता मारुती डायरेक्ट पारूलाच विचारतो, की "पारू, तुझं म्हणणं काय आहे ते मला सांगशील का?" पारू म्हणते, की "माझं म्हणणं काहीच नाहीये. मला देखील तुम्ही म्हणता ती गोष्ट पटते. कारण आपण इथं काय म्हणून आहोत ना ते मला माहीत आहे. आणि राहिली गोष्ट देवयाईंची, तर देवयाई जे म्हणतील तेच मी करायला तयार आहे. जर का त्या म्हणल्या की लग्न कर, मी लग्नाला देखील तयार आहे. पण त्या जर का म्हणल्या की त्यांच्या सोशल स्टेटसला हे शोभण्यासारखं नाही, तर मग मात्र मी हे लग्न करणार नाही." हे उत्तर ऐकल्यावर मारुती आदित्यला म्हणतो, की "ऐकलं तिचं उत्तर काय आहे ते? तुमचं प्रेम तिच्यावर असलं तरी देखील ते देवयाईचं म्हणणं मोडू शकणार नाही. तुम्ही तुमच्या आईला कन्व्हिन्स करू शकला तर गोष्ट ठीक आहे, पण मला नाही वाटत की त्यांना ही गोष्ट पटण्यासारखी आहे." आदित्य म्हणतो, "त्यांची गोष्ट आपण नंतर करूया. तुम्हाला तर हे नातं मान्य आहे ना? एवढं फक्त मला सांगा." तेव्हा मारुती म्हणतो, की "मला हे नातं मान्य आहे, पण एकदा तुम्ही तुमच्या आईंना नक्की विचारा. कारण त्यांच्या हिरवा कंदील दाखवल्याशिवाय ही गोष्ट पुढं जाणं शक्य नाहीये," असं त्यांनी सांगितलेलं असतं.
आदित्य खरं तर खूप आनंदी झालेला असतो, कारण त्याच्या मनासारखी एक गोष्ट घडलेली आहे. मारुती मामाने होकार दिलेला आहे आणि आता फक्त आपल्याला आईला कन्व्हिन्स करायचंय ही गोष्ट त्याला समजलेली आहे. ह्या सगळ्यांचं जेव्हा बोलणं चाललेलं असतं, तेव्हा दामिनीने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं आणि दामिनीने ठरवलेलं असतं, की हे सगळं बोलणं आता अहिल्याला जाऊन सांगायचं आणि त्याप्रमाणे ती सांगायला देखील गेलेली असते. अहिल्याला ती सांगते, की मारुतीच्या घरी काय चाललंय ते बघायला चला, कारण तेथे आदित्य गेलेला आहे आणि आदित्य चक्क पारूचा हात मागत आहे. हे ऐकल्यावर खरं तर अहिल्याला देखील धक्का बसतो, पण अहिल्या दामिनीचाच अपमान करते आणि म्हणते, "तुला त्यामध्ये लुडबुड करायची काही गरज नाहीये. पारूचं लग्न कोणाबरोबर होणार आहे ते मी ठरवणार आहे. त्याचबरोबर आदित्यचं देखील लग्न कोणाबरोबर होणार आहे ते मीच ठरवणार आहे. आदित्य आणि पारूचं लग्न होणार की नाही होणार या गोष्टीमध्ये तू लुडबुड करायची काही गरज नाही आणि त्यांच्या घराच्या बाहेर थांबून सगळं ऐकून मला येऊन सांगण्याची काही गरज नाही. कारण माझा तुझ्या या गोष्टींवर विश्वास बसत नाही." दामिनी म्हणते, "नक्की मला असंच वाटत होतं, पण तुम्ही एकदा जाऊन जर तिथं बघितलं तर तुम्हाला कळेल." पण अहिल्या मात्र दामिनीचं ऐकून तिकडं जायला काही तयार होत नाही. पण आता खरोखरच अहिल्याला पारू आणि आदित्य यांचं लग्न लावून द्यायचं असेल का? पारूबद्दल त्यांचं मत चांगलं आहे, पण पारूचा ते सून म्हणून स्वीकार करतील का? हे आपल्याला पुढील भागामध्येच पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.